वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. सध्याच्या काळात भारतीय बँकिंग क्षेत्राकडे पाहिलं ना, तर एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवते. म्हणजे सगळीकडे ठेवी मिळवण्यासाठी किंवा ज्याला आपण डिपॉझिट्स म्हणतो ते गोळा करण्यासाठी एक प्रकारची युद्ध पातळीवर स्पर्धा सुरू आहे. हो, अगदी. लिक्विडिटीचा खूप अभाव आहे सध्या बाजारात. अगदी बरोबर. आणि मोठ्या प्रतिष्ठित बँकासुद्धा या लिक्विडिटीच्या अभावामुळे खूप संघर्ष करत आहेत. पण आजच्या आपल्या या सखोल चर्चेमध्ये आपण ज्या स्रोतांवर लक्ष केंद्रित करणार आहोत, म्हणजे एयू स्मॉल फायनान्स बँक, त्यांचे आर्थिक वर्ष 2026च्या चौथ्या तिमाहीचे जे निकाल आहेत किंवा त्यांचं इन्व्हेस्टर प्रेझेंटेशन आणि व्यवस्थापनाचं जे भाष्य आहे, त्यामध्ये ना एक असा विरोधाभास दडलेला आहे, जो बँकिंगचे पारंपरिक नियमच थोडे बदलून टाकतो. एका बाजूला संपूर्ण उद्योग धडपडत असताना या एका बँकेने अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने अधिक चांगली कामगिरी नोंदवली आहे. होय, आणि ते आकडे खरंच खूप रंजक आहेत. नक्कीच. ठीक आहे, आपण हे थोडं सोप्या भाषेत समजून घेऊया. आजच्या या चर्चेचा मुख्य उद्देश फक्त काही आर्थिक आकडे वाचून दाखवणे हा अजिबात नाहीये. तर एका स्मॉल फायनान्स बँकने आपला नफा अनपेक्षितरित्या कसा वाढवला, एजंटेक AI सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कसा वापर केला आणि यातून भविष्यातील बँकिंग क्षेत्राची दिशा कशी ठरतीये याची उकल करणं हा आहे. अगदी बरोबर. आणि जर आपण सुरुवातीलाच या स्रोतांमधील आकडेवारीवर नजर टाकली ना, तर काही गोष्टी लगेच आपलं लक्ष वेधून घेतात. म्हणजे बँकेचा महसूल, ज्याला आपण बँकिंगच्या परिभाषेत इंटरेस्ट इन्कम किंवा व्याज उत्पन्न म्हणतो, तो या तिमाहीत 5,019 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत त्यामध्ये 18% वाढ झाली आहे. आता महसुलात 18% वाढ ही सध्याच्या बाजाराच्या परिस्थितीत एक खूप चांगली आणि स्थिर प्रगती मानली जाते. हो, पण खऱ्या अर्थाने विचार करायला लावणारी गोष्ट थोडी वेगळीच आहे. राऊंड टाकणारं वाटतं. बँकेचा महसूल फक्त 18%नी वाढला आहे, पण जेव्हा आपण तळाच्या ओळीकडे म्हणजेच निव्वळ नफ्याकडे, पॅटकडे पाहतो, बरोबर, तेव्हा तो नफा चक्क 65%नी उसळी मारून 832 कोटींवर पोचलेला दिसतो. म्हणजे प्रति शेअर मिळकत किंवा EPS देखील ₹8.94वरून ₹11.12 गेली आहे. हा खूप मोठा जंप आहे. हो ना. आता कोणत्याही सामान्य व्यवसायाचा विचार केला तर महसूल 18% वाढला आणि नफा थेट 65% वाढला हे सहसा शक्य वाटत नाही. हा कुठला जादूचा प्रयोग आहे का? महसुलाची 18%ची वाढ एवढ्या मोठ्या नफ्यात कशी काय परावर्तित होऊ शकते? जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला ना, तर आपल्याला समजेल की ही कोणतीही जादू नाहीये, तर ही अतिशय जाणीवपूर्वक राबवलेली ऑपरेटिंग लिव्हरेजची रणनीती आहे. ऑपरेटिंग लिव्हरेज म्हणजे नेमकं काय? म्हणजे असं बघा, जेव्हा एखादी संस्था आपला व्यवसाय वाढवते, तेव्हा सुरुवातीला त्यांना पायाभूत सुविधांवर मोठा खर्च करावा लागतो. पण एकदा का तो साचा तयार झाला की नवीन येणारा प्रत्येक रुपया हा अधिक नफा देऊन जातो. हे एका सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस मॉडेलसारखं आहे. एखादा सॉफ्टवेअर बनवण्यासाठी सुरुवातीला प्रचंड खर्च येतो, पण एकदा का ते तयार झालं की प्रत्येक नवीन ग्राहकाकडून येणारा पैसा हा थेट नफ्यात जोडला जातो. अगदी बरोबर. कारण सॉफ्टवेअर पुन्हा बनवण्याचा खर्च नसतो. बँकिंगमध्ये सध्या असंच घडतंय. एयू स्मॉल फायनान्स बँकेने शाखा आणि तंत्रज्ञानावर जो निश्चित खर्च करायचा होता तो केलेला आहे. अच्छा. आता जो 18% अतिरिक्त महसूल आलाय ना, त्यासाठी बँकेला जुन्या प्रमाणात खर्च करावा लागलेला नाही. त्यामुळे तो वाचलेला पैसा थेट निव्वळ नफ्यात म्हणजे बॉटम लाईनमध्ये रूपांतरित झालाय. पण थांबा, हे गणित मला जरा जास्तच सोपं करून सांगितल्यासारखं वाटतंय. कारण बँका या काही सॉफ्टवेअर कंपन्या नाहीत. ठेवीदारांना व्याज द्यावं लागतं. सध्याच्या काळात ठेवीदारांना आकर्षित करण्यासाठी बँकांना जास्त व्याज द्यावं लागतंय. हो, ते तर आहे. मग अशा परिस्थितीत बँकेने आपला कॉस्ट ऑफ फंड्स कसा काय आटोक्यात ठेवला? कारण जर निधीचा खर्च वाढला तर नफा आपोआप कमी व्हायला हवा ना? अत्यंत अचूक आणि कळीचा मुद्दा आहे. स्रोतांनुसार बँकेने आपला निधीचा खर्च केवळ आटोक्यातच ठेवला नाही, तर तो कमी करण्यात यश मिळवले आहे. खरंच? ते कसं शक्य झालं? हे शक्य झालं आहे त्यांच्या लायबिलिटी फ्रँचायझीच्या ताकदीमुळे. म्हणजेच बँकेने केवळ महागड्या मुदत ठेवींवर किंवा FDवर अवलंबून न राहता
चालू आणि बचत खात्यांमधील म्हणजे कासा ठेवी वाढवण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. ओहो, ज्यावर बँकेला कमी व्याज द्यावं लागतं. अगदी. आणि तसेच जुन्या व्यवसायातून अधिक नफा कमावण्याची त्यांची क्षमता सुधारली आहे. जेव्हा तुमची विक्री वाढते पण त्या विक्रीसाठी लागणारा निधीचा खर्च त्या पटीत वाढत नाही, तेव्हा साहजिकच तुमचं मार्जिन विस्तारतं. पण इतका मोठा नफा कमवण्यासाठी सहसा बँकांना मोठी जोखीम घ्यावी लागते नाही का? हा बँकिंगचा एक अलिखित नियमच आहे की जेवढी मोठी जोखीम तेवढा मोठा नफा. मग मला प्रश्न असा पडतो की या वाढत्या नफ्यासोबत त्यांची बुडीत कर्ज किंवा बॅड लोन्स देखील वाढली आहेत का? कारण बँकेच्या नफ्यामागचं खरं रहस्य हे सहसा ते कर्ज असतं जे कधीच परत येत नाही. आणि इथेच आपण या विश्लेषणाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या पैलूकडे येतो. तो म्हणजे जोखीम व्यवस्थापन आणि मालमत्तेचा दर्जा. स्रोतांमधील माहितीनुसार बँकेच्या नफ्यात इतकी मोठी वाढ होण्यामागे बुडीत कर्जांचा कमी झालेला प्रभाव हे एक प्रमुख कारण आहे. अच्छा. बँकेचं नेट इंटरेस्ट मार्जिन म्हणजे निम 5.96% इतकं नोंदवलं गेलं आहे. बापरे, जवळपास 6%. हो, आणि बँकिंग क्षेत्रात जवळपास 6% निमासने हे अतिशय दुर्मिळ आणि उच्च कार्यक्षमतेचं लक्षण मानलं जातं. याचा अर्थ बँक प्रत्येक कर्जावर मिळणारं व्याज आणि ठेवींवर द्यावे लागणारे व्याज यातील तफावत अत्यंत कुशलतेने सांभाळत आहे. तसेच ग्रॉस एनपीए आता 2.03% खाली आला आहे आणि नेट एनपीए केवळ 0.74% आहे. बरं, पण मला या क्रेडिट कॉस्टच्या आकड्यावर थोडा आक्षेप घ्यायचा आहे. स्रोतांमध्ये आपण पाहिलं की बँकेची क्रेडिट कॉस्ट केवळ 0.6% खाली आली आहे. बरोबर. आता क्रेडिट कॉस्ट म्हणजे संभाव्य बुडीत कर्जांसाठी बँकेला जो पैसा नफ्यातून बाजूला काढून ठेवावा लागतो. आता 0.6% हा आकडा कागदावर खूप छान दिसतो, पण स्मॉल फायनान्स बँक म्हणून त्यांचा मुख्य उद्देश हा तळागाळातील लोकांना, छोट्या व्यावसायिकांना कर्ज देणं हा आहे ना. हो, तोच त्यांचा मूळ उद्देश आहे. मग जर त्यांची जोखीम इतकी कमी झाली असेल तर याचा अर्थ असा होतोय का की बँक आपल्या मूळ उद्दिष्टापासून दूर जाऊन फक्त सुरक्षित आणि उच्च उत्पन्न गटातील ग्राहकांनाच कर्ज देत आहे? म्हणजे बँक आता जोखीम घ्यायला घाबरत आहे आणि फक्त सेफ गेम खेळत आहे, असा याचा अर्थ काढायचा का आपण? हा एक अतिशय रास्त आणि विश्लेषणात्मक प्रश्न विचारलात. पण स्रोतांचा बारकाईने अभ्यास केला तर चित्र थोडं वेगळं दिसतं. बँकेने कर्जवाटप थांबवलेलं नाहीये किंवा ते पूर्णपणे बचावात्मक भूमिकेत गेलेली नाहीये. क्रेडिट कॉस्ट 0.6% असण्यामागचं मुख्य कारण हे नाहीये की त्यांनी जोखीम घेणं सोडून दिलंय, तर त्याचं खरं कारण हे आहे की बँकेने आपली रिकव्हरी म्हणजेच कर्जवसुलीची प्रक्रिया कमालीची सुधारली आहे. म्हणजेच ते नळाचं पाणी बंद करत नाहीत तर बादलीला असलेली छिद्रे बुजवत आहेत. अगदी अचूक उपमा. बँकेने थकीत कर्जांची वसुली वेळेवर करण्यासाठी आपल्या प्रणाली मजबूत केल्या आहेत. जेव्हा कर्ज वेळेवर वसूल होतं तेव्हा बँकेला एनपीएसाठी जास्त तरतूद करावी लागत नाही. आणि जो पैसा तरतुदीसाठी जात नाही तो थेट बँकेच्या नफ्यात जमा होतो. मालमत्तेचा दर्जा स्थिर करणे आणि जुन्या थकीत कर्जांची वेळेवर वसुली करणे यावर बँकेने अत्यंत प्रभावीपणे लक्ष केंद्रित केले आहे. हे समजण्यासारखं आहे. बादलीची छिद्रे बुजवली की पाणी वाचेल, पण बँकेचा विस्तार होण्यासाठी बादलीत नवीन पाणी येणंही तितकंच गरजेचं आहे. नक्कीच. बँकेने फक्त जुन्या चुका सुधारल्या नाहीत तर भविष्यातील विस्तारासाठी नवीन मार्गही शोधले असतील. स्रोतांमध्ये बँकेच्या वाढीच्या इंजिन्सबद्दल काय सांगितले आहे? कारण फक्त खर्च वाचून कोणतीही बँक दीर्घकाळ टिकू शकत नाही. हो, आणि बँकेच्या वाढीचे आकडे खरोखरच लक्षवेधी आहेत. जर आपण आकडेवारी पाहिली तर बँकेच्या एकूण ठेवी 23% वाढल्या आहेत आणि कर्जे 21% वाढली आहेत. हे आकडे खूप मोठे आहेत. कारण आपण जर संपूर्ण भारतीय बँकिंग उद्योगाची सध्याची सरासरी पाहिली तर ती जेमतेम 13 ते 14% आसपास रेंगाळत आहे. बरोबर. म्हणजे एयू स्मॉल फायनान्स बँक संपूर्ण उद्योगाच्या सरासरीपेक्षा जवळपास दुप्पट वेगाने आपला व्यवसाय वाढवत आहे. हेच या निकालांचं खरं सामर्थ्य आहे. या वाढीला पाठबळ देण्यासाठी बँकेने देशभरात 334 नवीन टच पॉइंट्स म्हणजे नवीन शाखा आणि सेवा केंद्रे सुरू केली आहेत. त्यांचा मुख्य भर हा रिटेल आणि सुरक्षित कर्जांवर आहे. पण या भौतिक शाखांच्या विस्तारासोबतच स्रोतांमध्ये एक अत्यंत आधुनिक आणि भविष्याचा वेध घेणारा मुद्दा मांडला आहे. कोणता? तो म्हणजे तंत्रज्ञानाचा आणि विशेषतः एआयचा वापर. हो, हा स्रोतांमधील सर्वात कुतूहलाचा आणि खऱ्या अर्थाने चक्रावून टाकणारा भाग होता. म्हणजे आजकाल प्रत्येक कंपनी एआय बद्दल बोलत असते. हो ना, सगळीकडे तोच विषय असतो. पण इथे आपण कोणत्या तरी साध्या चॅटबॉट बद्दल बोलत नाहीयो जो वेबसाईटवर ग्राहकांना फक्त माहिती देतो.
स्रोतांमध्ये स्पष्टपणे एजंटिक AI प्लॅटफॉर्म असा उल्लेख केला आहे. जनरेटिव्ह AI आणि एजंटिक AI यात खूप मोठा फरक आहे. नक्कीच. हे एजंटिक AI बँकिंगचं भविष्य कसं असू शकतं हे समजून घेणं इथे अत्यंत महत्त्वाचं आहे. सामान्य जनरेटिव्ह AI तुम्हाला फक्त माहिती देतो किंवा मजकूर तयार करून देतो. पण एजंटिक AI स्वतःहून निर्णय घेतो आणि कृती करतो. म्हणजे थोडं सविस्तर सांगायचं तर, समजा एखाद्या ग्राहकाचा कर्जाचा अर्ज आला आहे. पारंपरिक पद्धतीत एखादा कर्मचारी तो अर्ज तपासेल, सिबिल स्कोअर बघेल आणि मग निर्णय घेईल. बरोबर. पण इथे हे एजंटिक AI स्वतःहून त्या ग्राहकाचा आर्थिक इतिहास तपासेल, संभाव्य धोके ओळखेल आणि कर्जाला मंजुरी देण्यापासून ते व्याजदर ठरवण्यापर्यंतचे निर्णय घेईल. अगदी तसंच. आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कलेक्शन्स किंवा कर्ज वसुली. एखाद्याने कर्जाचा हप्ता बुडवला तर त्याला वसुलीसाठी आता एखाद्या मानवी कर्मचाऱ्याऐवजी थेट AI एजंट संपर्क साधणार. हे कसं काम करतं? स्रोतानुसार बँकेने या प्लॅटफॉर्मची निर्मिती याच गुंतागुंतीच्या कामांसाठी केली आहे. वसुलीच्या बाबतीत AI एजंट ग्राहकाच्या मागील वर्तनाचा अभ्यास करून ठरवतो की या ग्राहकाला कोणत्या वेळेस फोन करणं योग्य राहील, बापरे. त्याच्याशी कोणत्या टोनमध्ये बोलायला हवं आणि त्याला कशा प्रकारे हप्ता भरण्यासाठी प्रोत्साहित करता येईल हे सर्व तो ठरवतो. आणि हे सर्व स्वयंचलित असतं. कर्ज प्रक्रियेमध्ये कागदपत्रांची तपासणी करणं, मानवी चुका कमी करणं आणि निर्णय प्रक्रिया अतिशय वेगवान करणं हे यामागील मुख्य उद्दिष्ट आहे. म्हणजे ज्या प्रक्रियेला पूर्वी अनेक दिवस लागायचे आणि शेकडो कर्मचाऱ्यांची फौज लागायची, ते काम आता हे प्लॅटफॉर्म एकाच वेळी हजारो ग्राहकांसाठी काही सेकंदात करू शकतं. हो. यामुळे बँकेचा ऑपरेटिंग एक्सपेन्स भविष्यात किती मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. हे एका अर्थी सायन्स फिक्शन चित्रपटात असल्यासारखं वाटतंय मला तरी. नक्कीच. हीच ती तंत्रज्ञानाची जोड आहे जी भविष्यातील विस्तारासाठी किंवा स्केलेबिलिटीसाठी आवश्यक असते. व्यवस्थापनाच्या मते बँकेला आता एक AI ड्रिव्हन बँक म्हणून स्थापित करण्याचं त्यांचं स्पष्ट लक्ष आहे. हे सर्व ऐकायला खूपच क्रांतिकारी वाटत आहे. प्रचंड वाढलेला नफा, 6% आसपास असलेलं मार्जिन आणि एजंटिक AI सारख्या तंत्रज्ञानाचा वापर. पण एक मिनिट थांबा. काय झालं? आपण विश्लेषक आहोत आणि कुठलाही आर्थिक निकाल पूर्णपणे निर्दोष नसतो. स्रोतांमध्ये काही अत्यंत महत्त्वाचे चिंतेचे विषय आणि धोक्याचे इशारे देखील दिले आहेत, ज्यांकडे दुर्लक्ष करणं चुकीचं ठरेल. होय, सर्व काही एकदम परिपूर्ण नाहीये. जर आपण आकडेवारीचं बारकाईने विच्छेदन केलं तर असुरक्षित कर्ज क्षेत्रात म्हणजेच अनसिक्युअर्ड लोन्समध्ये बँकेची वाढ नकारात्मक म्हणजे -1% किंवा फ्लॅट असल्याचं दिसून येतं. हा मुद्दा मला खूप खटकला. असुरक्षित कर्जे म्हणजे जसे की वैयक्तिक कर्जे, क्रेडिट कार्ड्स किंवा बिझनेस लोन्स ज्यांच्यासाठी कोणतीही मालमत्ता तारण ठेवलेली नसते. आजकालच्या काळात बँका या असुरक्षित कर्जांमधूनच सर्वात जास्त व्याज आणि नफा कमवतायत. मग या क्षेत्रात AU स्मॉल फायनान्स बँकेची वाढ पूर्णपणे का थांबली आहे? त्यांनी स्वतःहून ब्रेक लावला आहे की ते बाजारातील स्पर्धेत मागे पडत आहेत? यावर एका व्यापक दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBIने गेल्या काही काळात असुरक्षित कर्जांच्या वाढत्या प्रमाणाबद्दल वारंवार चिंता व्यक्त केली आहे. हो, तो एक फुगा तयार होतोय असा इशारा त्यांनी दिला होता. अगदी बरोबर. बाजारात असुरक्षित कर्जांचा एक फुगा तयार होत असल्याचा तो इशारा होता. अशा अस्थिर आर्थिक वातावरणात इतर काही संस्था असुरक्षित कर्जांचं आक्रमक वाटप करून मोठी जोखीम घेत असताना AU स्मॉल फायनान्स बँकेने त्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. अच्छा. एकीकडे हा बँकेचा कमकुवतपणा वाटू शकतो, कारण ते एका मोठ्या उत्पन्नाला मुक्त आहेत, पण दुसरीकडे मालमत्तेचा दर्जा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने हा एक अत्यंत धोरणी आणि बचावात्मक निर्णय असू शकतो. बँकेने जाणून बुजून आपला मोर्चा सुरक्षित कर्जांकडे वळवला आहे. हा मुद्दा पटण्यासारखा आहे. पण माझा दुसरा आक्षेप बँकेच्या खर्चावर आहे. स्रोतांमध्ये नमूद केल्याप्रमाणे बँकेचा कॉस्ट टू असेट्स रेशो अद्यापही 4.1% इतका जास्त आहे. आता हे गणित मला समजत नाहीये. एका बाजूला आपण म्हणतोय की बँक एजंटिक AI वापरत आहे, ज्यामुळे वेळ आणि कर्मचाऱ्यांचा खर्च वाचत आहे, आणि दुसऱ्या बाजूला बँकेचा खर्च अजूनही 4%च्या वर आहे. जर तंत्रज्ञानामुळे खरोखरच खर्च कमी होत असेल तर हा आकडा आपल्याला काही वेगळीच कथा सांगताय का? हा विरोधाभास वरवर पाहता गोंधळात टाकणारा वाटू शकतो, पण यामागे एक स्पष्ट व्यावसायिक तर्क आहे.
बँक सध्या एका मोठ्या कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा वाढीच्या टप्प्यातून जात आहे. एकाच तिमाहीत 334 नवीन टच पॉइंट्स उघडणे, तिथे पायाभूत सुविधा उभारणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एजंटिक AI सारख्या अत्याधुनिक प्लॅटफॉर्मची निर्मिती करणं, यासाठी सुरुवातीला प्रचंड मोठी गुंतवणूक करावी लागते. म्हणजेच हे झाड लावण्यासारखं आहे. बियाणे, खत आणि पाणी यासाठी सुरुवातीला खर्च करावाच लागतो. फळं लगेच मिळत नाहीत. अगदी बरोबर. अल्पावधीत हा कॉस्ट टू ॲसेट्स रेशिओ जास्त दिसणं स्वाभाविक आहे. तंत्रज्ञानाचा आणि नवीन शाखांचा खरा फायदा हा दीर्घकाळात दिसून येतो, जेव्हा या गुंतवणुकीतून महसूल यायला सुरुवात होते. हो, तेही आहे. याशिवाय स्रोतांमध्ये असंही नमूद केलं आहे की बँकेला ट्रेजरी ऑपरेशन्समध्ये काही प्रमाणात नुकसान सहन करावं लागलं आहे, ज्यामुळे त्यांच्या इतर उत्पन्नावर थोडा नकारात्मक परिणाम झाला आहे. या गोष्टींकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. अगदी रास. कुठलाही आर्थिक निकाल पूर्णपणे काळा किंवा पांढरा नसतो. त्यात अनेक राखाडी छटा असतातच. आपण इथे कोणत्याही निर्णयाची बाजू घेत नाही आहोत किंवा कोणाचं समर्थन करत नाही आहोत. नक्कीच नाही. पण स्रोत जे स्पष्टपणे सांगत आहेत त्यातील हा विरोधाभास आणि त्यामागील कारणमीमांसा समजून घेणं एका जागरूक विश्लेषणासाठी महत्त्वाचं आहे. नक्कीच. जर आपण या सर्व विस्तृत चर्चेचं एकत्रीकरण केलं आणि स्रोतांमध्ये दिलेल्या मॅनेजमेंट कॉमेंट्रीचा निष्कर्ष काढला, तर व्यवस्थापनाचा दृष्टिकोन अत्यंत स्पष्ट आणि आत्मविश्वासाने भरलेला दिसतोय. ठेवी आणि कर्जे या दोन्ही आघाड्यांवर बँकेची वाढ बाजाराच्या सरासरीपेक्षा मजबूत आहे. कमी झालेला निधीचा खर्च आणि उत्तम वसुली प्रणाली यामुळे बँकेचे मार्जिन भक्कम स्थितीत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मालमत्तेचा दर्जा आता स्थिर झाला आहे. बरोबर. नवीन भौगोलिक भागात आपला विस्तार करणं आणि AIचा अधिकाधिक वापर करणं यावर त्यांचा भविष्यातील मुख्य भर राहील. आणि या सर्व गोष्टींचा शेअर बाजारातील विश्लेषकांच्या दृष्टिकोनातून काय अर्थ काढला गेलाय? बाजारातील विश्लेषकांच्या मते बँकेची ही कामगिरी पाहता पुढील काही तिमाहींमध्ये ही वाढ स्थिर राहण्याची अपेक्षा आहे. नफ्याचा हा वेग कायम राहण्याची शक्यता असल्याने सध्या स्टॉक सेंटिमेंट अत्यंत सकारात्मक आहे. अच्छा. जर दीर्घकाळाचा विचार केला तर बँकेचा रिटेल क्षेत्रावर असलेला फोकस, तंत्रज्ञानाचा वेगाने केलेला अवलंब आणि विस्ताराची स्पष्ट रणनीती यामुळे ही बँक भविष्यात एक कन्सिस्टंट कंपाऊंडर ठरू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एकंदरीत स्रोतांमध्ये या आर्थिक निकालांचं मानांकन किंवा रेटिंग स्ट्रॉंग असं देण्यात आलं आहे. खरोखरच हे अतिशय सविस्तर आणि डोळे उघडणारं विश्लेषण होतं. आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की AU स्मॉल फायनान्स बँक केवळ आकडेवारीच्या शर्यतीत धावत नाहीये, तर त्यांनी भविष्यातील बँकिंगचा एक नवीन साचा तयार करण्यास सुरुवात केली आहे. नक्कीच. ऑपरेटिंग लिव्हरेजचा वापर कसा करावा आणि तंत्रज्ञानाची जोड देऊन वाढ कशी साध्य करावी याचं एक उत्तम उदाहरण आहे. पण हे विश्लेषण संपवताना स्रोतांमधील माहितीच्या पलीकडे जाऊन एका अत्यंत महत्त्वाच्या आणि मूलभूत प्रश्नावर विचार करणं मला आवश्यक वाटतं. कोणता प्रश्न? बँकिंग हा व्यवसाय शतकानुशतके मानवी विश्वासावर चालत आलाय. आपला पैसा सुरक्षित आहे हे बँकेच्या शाखेत जाण्याने किंवा तिथल्या ओळखीच्या बँक मॅनेजरशी बोलण्याने आपल्याला वाटत असतं. पण आता जर बँका कर्ज मंजूर करण्यापासून ते ग्राहकांच्या वसुलीपर्यंतची सर्व अत्यंत महत्त्वाची कामं एजंटिक AI सारख्या स्वयंचलित प्लॅटफॉर्मवर सोपवणार असतील, तर भविष्यात हा मानवी विश्वास कसा टिकेल? जेव्हा बँकिंगचे निर्णय घेणारा एखादा माणूस नसून एक अतिशय अचूक, वेगवान पण पूर्णपणे भावनाशून्य अल्गोरिदम असेल, तेव्हा बँकिंगचा आणि पैशांच्या देवाणघेवाणीचा मूळ अर्थच पूर्णपणे बदलून जाईल का? हा खरोखरच खूप गहन विचार आहे. तंत्रज्ञान बँकांना कार्यक्षम नक्कीच बनवेल, पण या प्रक्रियेत बँकिंगमधील माणूस हरवून तर जाणार नाही ना? या एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबतच आपण आजची ही विश्लेषणात्मक चर्चा इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.